शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज देण्यात आलेलं आहे। राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे सर्व शेतकरी बांधवांसाठी राज्यातील आता मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन टाकलेले आहे। खुशखबर दिलेली आहे। बघा, आता कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिले राज्यातील सुमारे 71 लाख शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी। बघा, तुम्हाला मोठी आनंदाची बातमी सरकारने सांगितलेली आहे। ती आनंदाची बातमी कशी असणार आहे तर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली। त्यांनी सांगितलं की निधीची वाटप आता सुरू केलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अजूनपर्यंत जर का तुम्ही पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते तर त्या सर्व पीक विम्याचे रखडलेले दावे हे सरकारने आता मंजूर केले। बघा, 2022 ते 24 या कालावधीत अनेकांचा पीक विम्याची रक्कम मिळाली नव्हती। त्याचसोबत इथं सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठं शेती पिकाचं नुकसान झालं होतं। अनेकांच्या खात्यात अतिवृष्टीची मदत इथं अजूनही जमा झाली नव्हती। हीच चिंता लक्षात घेऊन सरकारने आता तुमच्यासाठी सर्वात मोठे निर्णय इथं जारी केले। कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आता सर्व जे काय आता रखडलेले दावे होते ते सरकारने मंजूर केले। शेतकरी अद्याप सर्व लाभांपासून वंचित आहे, त्यांच्या बँकेच्या खात्यात रक्कम थेट जमा केली जाणार आहे। विशेष म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर ही रक्कम आज खात्यात इथं जमा होणार नाही। म्हणजेच बघा, शेतकऱ्यांच्या घरात आर्थिक दिलासा इथं पोहोचणार आहे, हे कल्पना आता सरकारने सांगितलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का भरपूरशा दिवसांपासून वाट बघत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा निर्णय हा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कारण की बघा, इथे अनेकांच्या चेहऱ्यावरती समाधान आणि आनंद हे आपल्याला आता पाहायला मिळणार आहे। कारण की बघा, महत्त्वाचं अपडेट हे तुम्हाला शेतकऱ्यांसाठी सरकारने सांगितलेलं आहे। आता बघा, दुपारी 1 वाजतापासूनच ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात जमा केली जाईल, अशी स्पष्ट घोषणा इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून टाकलेली आहे। बघा शेतकरी बांधव, चिंता करण्याची आवश्यकता तुम्हाला पडणार नाही। सरसकट सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता वेळेवर हा निधी जसं की क्रेडिट होणार हे सरकारने सांगितलेलं आहे। बघा, सतत ही चर्चा सुरू राहायची की पीक विम्याचे रखडलेले दावे हे कधी मंजूर होणार, म्हणजेच नुकसान भरपाई, अतिवृष्टीचे पैसे हे आपल्या खात्यामध्ये अधिकृतपणे पैसे कधी क्रेडिट होणार, यामध्ये भरपूरसे शेतकरी सतत चर्चा करायचे। बघा, आता तुमच्यासाठी आपण जर पाहायला गेलं तर शेतकरी बांधव दिवसांपासून इथं वाट बघत होते, प्रतीक्षा करत होते। आता त्या सर्व जे काय आता त्यांच्या मनातले प्रश्न होते त्यांना आता पूर्णविराम लागलेला आहे। कारण की आपण जर पाहायला गेलं तर 2022 ते 2025 या कालावधीत पीक विम्याची रक्कम बराच काळ इथं प्रलंबित होता। म्हणजे केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर सुद्धा काही रक्कम इथं राज्य पातळीवरून इथं अडकली होती। त्यामध्ये हेक्टरी जर आपण पाहायला गेलं तर 25 ते 24 हजार रुपयापर्यंत रक्कम इथं समाविष्ट सरकारने केलेली आहे। ही थकीत रक्कम सुद्धा आज दुपारी 1 वाजतापासूनच तुमच्या खात्यात यायला इथं सुरुवात होणार आहे। कारण की सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजे सरकारने सांगितलेली आहे। कारण की बघा, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्यांचं नुकसान झालं त्या सर्व शेतकऱ्यांसाठी मागील तब्बल आता सरकारने आपण पाहायला गेलं तर 32,000 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करून टाकलेला आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये हा निधी मंजूर केला। संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो, कारण की काही शेतकऱ्यांना 21,000, काही शेतकऱ्यांना 25, काही शेतकऱ्यांना 23, म्हणजे नुकसान भरपाई आणि पीक विम्याचे तुम्हाला एकत्र पैसे मिळणार। म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना कोणाला 50,000, कोणाला 45,000 तर कोणाला 55,000 रुपये प्रति हेक्टरी इतकी रक्कम मिळणार आहे। संपूर्ण तुम्हाला यादी सांगतो की तुमच्या जिल्ह्यामध्ये हे पैसे तुम्हाला कधी क्रेडिट होणार आहे। परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटू शकणार। बघा, ही मंजुरी आता आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अधिकृतपणे जाहीर करण्यात आली। अनेकांनी इथं मोठी अपेक्षित इथे पीक विमा आणि अतिवृष्टीची वाट पाहिली होती। काहींच्या जसं की डोळ्यात अक्षरात पाणी आलं, नुकसान झालं, कर्ज इथं आपल्याला भरावं लागलं, इथं त्यावेळेस कर्जमाफी झाली नव्हती। आपण जर पाहायला गेलं तर सर्व आता शेतकरी चिंतेत राहायला इथं सुरुवात झाली होती। कारण की बघा, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तत्पुरती सुद्धा पैसे खात्यात इथं दिसत नव्हते। हा प्रश्न पत्रकारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला। त्यावर आता स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व रक्कम डीबीटी म्हणजेच डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कुठली तांत्रिक अडचण, कुठल्याही बँकांच्या इश्यू न येता त्यांच्या खात्यामध्ये पैसे आपण इथं पोहोचून देणार, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आता त्यामुळे रक्कम टप्प्याटप्प्याने काही जणांच्या खात्यामध्ये इथं उशिरा पोहोचणार, काही जणांच्या खात्यामध्ये लवकर पोहोचणार, म्हणजे सर्वांच्या खात्यामध्ये 100% रक्कम ही पोहोचणारच आहे। त्यामध्ये काही चिंताची बाब नसणार आहे। आता जर आपण पाहायला गेलं तर वाट पाहणाऱ्यासोबत इथं खरोखर दिलासा देणारं अक्षरच बातमी समोर आली। आता एकच प्रश्न तुमच्या मनामध्ये पडत असेल, हे पैसे वाटपाला सरकारने उशीर का बरं केला?
उशीर आता का बरं झाला, तर याचंच उत्तर मी तुम्हाला समोर सांगणार आहे आणि तुम्हाला समोर जिल्ह्यांची यादी देखील सांगतो. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आपण जर पाहायला गेलं तर आतापर्यंत आपल्या राज्यांमध्ये बघा 36 जिल्हे आहे. तर 36 जिल्ह्यांपैकी आता 14 ते 15 जिल्ह्यांमध्ये सरकार आता पहिल्या टप्प्यातील पैसे टाकणार आहे. किती जिल्हे? 14 ते 15 जिल्हे तुम्हाला आता हे बघून घ्यायचे आहे की पहिल्या टप्प्यातील या जिल्ह्यांना आता समावेश म्हणजे पात्र करण्यात आलं. यांनाच आता पहिल्यांप्रती इथं लाभ मिळणार आहे. अतिवृष्टीची मदत आणि पीक विम्याची रक्कम जमा झाली होती, म्हणजेच काम सुरू होतं, पण टप्प्याटप्प्याने चालू होतं. त्यामुळे काहींना पैसे दिले तर काहींना अजूनही जसं की वाट पाहावं लागली. आता आपण जर पाहायला गेलं तर बाकी जिल्हे म्हणजे 22, या 22 जिल्ह्यांचा समावेश इथं नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या यादीत केला जाणार आहे. परंतु आपल्याला पहिल्या टप्प्याची यादी बघणं हे अनिवार्य असणार आहे. आता बघा, आता आपण जर पाहायला गेलं बुधवारी म्हणजे बुधवार इथं 14 जिल्ह्यांचा समावेश सरकारने केलेला आहे. बुधवार गुरुवार तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणारे दिसणार आहे. बघा, आता तुम्हाला मी जिल्ह्यांची यादी सांगतो. हे जिल्ह्यांची यादी तुम्हाला नक्कीच तपासून घ्यायची आहे. कारण की बघा, काही जणांना अतिवृष्टीचे 21,000, पीक विम्याचे 24,000, म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर भरपूरशा शेतकऱ्यांना आता 45,000 ते 50,000 रुपयेपर्यंत रक्कम मिळणार आहे. म्हणजे सर्व शेतकऱ्यांना दिलासा देणारा आजचा व्हिडिओ असणार आहे. मग तुम्ही यासाठी आता पात्र आहात का, इलिजिबल आहात का, हे तुम्हाला नक्की चेक करायचं आहे. कारण की बघा, सरकारने अतिवृष्टीची मदत आणि पीक विम्याची रजा इथं देण्यासाठी त्यांनी आता सरकारने काही अटी शर्ती आणि नियमावली घातलेल्या आहे. या अटी शर्तींमध्ये, या नियमावलींमध्ये आपण जर पात्र ठरत असेल तर आपल्या खात्यामध्ये तर 100% पैसे क्रेडिट होणार, हे तुम्हाला कन्फर्म समजायचं आहे. आता जर आपण पाहायला गेलं तर साधारणपणे इथं बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला इथं 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे. परंतु कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार याच्या अगोदर काही तुम्हाला महत्त्वाची ठराविक कामे जे पात्रतेमध्ये आपल्याला बसण्यासाठी मदत करणार, हे तुम्हाला नक्की चेक करून घ्यायचं. ते म्हणजेच बघा, तुम्ही आतापर्यंत फार्मर आय डी काढली नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या. कारण की सर्व शेतकऱ्यांना ही फार्मर आय डी सरकारने अनिवार्य सांगितलेली आहे. आता फार्मर आय डी काढली असेल तर एक बाब कॅन्सल झाली. दुसरी बाब चेक करा, तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केला आहे का? लिंक केलं असेल तर दुसरी बाब इथंच क्लिअर होत नाही. बघा, तुमच्या बँकेमध्ये 500 ते 1000 रुपये तुम्हाला इथं जमा ठेवायचे आहे. म्हणजेच बघा, तुमचं बँक खातं चालू असण्यासाठी सरकारने 2026 मध्ये हा नियम भरपूरशा दिवसांपासून लागू केलेला आहे. परंतु 2026 मध्ये आता सर्वांचे खाते बंद होणार आहे, हे तुम्हाला नक्की चेक करायचं आहे. आता जिल्ह्यांची यादी सांगतो. बघा, पहिला जिल्हा असणार आहे यामध्ये रायगड, जालना, त्यानंतर बघा धाराशिव, बीड, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, त्यानंतर बुलढाणा, रत्नागिरी, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, जालना, बीड, अमरावती या सर्व जिल्ह्यांमध्ये 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे पहिल्या टप्प्यातील. आता बघा, एक बाब महत्त्वाची म्हणजे तुम्ही पीक विम्याची असो किंवा पीक विमा भरला तर त्याची क्लेम केली होती का, KYC केली होती का, हे नक्की एकदा चेक करून घ्या. जर हे सर्व कामे तुम्ही केली असेल तर 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत 100% आपल्या खात्यावरती पैसे क्रेडिट होणार आहे. बाकी अशा पद्धतीची शेती संदर्भातील योजनांची माहिती जर का तुम्हाला पाहायची असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.